विल यू असं त्यांचं. मी ते तुम्हाला पाहिल्याशिवाय नाही सांगणार. कोणीतरी आता उत्तर दिलंय ते. दॅट माइट बी करेक्ट बट आय डोंट नो दॅट. एकतर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर मुळात असं टॅग क्वेश्चन ह्याला लागत नाही. अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तरच आपल्याला पुढे टॅग क्वेश्चन वापरता येतो. हा बेसिक आहे नियम. पण आता त्याच्यातूनही हा जो पॉइंट आहे तुम्ही जो म्हणताय तो, त्याच्यामध्ये काय एकतर इम्परेटिव्ह आणि दुसरं लेटनी सुरू असलेली वाक्य आणि दुसरं काय म्हटलात तुम्ही आत्ता? हेच आणखीन एक. दोन नाव. हेच दोन नाव. नाही, दोन कुठला? एक लेटचा आणि दुसरा कुठला? इम्पेरेटिव्ह. इम्परेटिव्ह. अच्छा, नुसतं इम्परेटिव्ह म्हणजे गिव्ह मी दॅट बुक प्लीज. हा येस. तुम्ही क्वेश्चन प्रत्यक्षात विचारा. टाईप क्वेश्चन विचारा. आत्ता मी लिहून घेतलेत हे दोन्ही. याच्यामध्ये कुठे काही उपलब्ध आहे का पाहूया आणि मग आपण देऊया. तिथे पेपरमध्ये आलेला क्वेश्चन असेल तर तो जरूर इथे आत्ता विचारून ठेवा. आय विल टेल यू टुमॉरो. टुमॉरो विल बी द पिरियड एनिवे. आय एम गोइंग टू टेक द पिरियड. ठीक आहे. शुअर ना. कारण ते बाकीचे जे म्हणजे मला आधी काय वाटलं की तुम्ही आता ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत त्याबद्दल विचारणार आहे. पण तो वेगळा विषय आहे, ते मी घेणार आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह मी जोपर्यंत शिकवत नाही आधी पूर्ण, तोपर्यंत मी इम्परेटिव्ह पर्यंत जाणार नाहीये आता. पण आज आपल्याला पहिल्यांदा घ्यायचे आहेत ते ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस घ्यायचे. आणि तुमचा जो प्रश्न आहे तो नोटेड आहे. आय हॅव नोटेड इट. आय हॅव नोटेड इट, अश्विनी. येस मॅम. थँक्यू मॅम. येस. तर म्हणजे तुम्हाला त्याच्यातला टॅग क्वेश्चन फक्त पाहिजे, राईट? येस मॅम. टॅग पाहिजे असला तर. मुळात हा. टॅग तसे बोलत टॅग जर बोलत असतील असे समजा आपल्याला नेटवर किंवा इतरत्र मिळालं तर मी जरूर पाहेन. ठीक आहे. आता त्यातला प्रश्न जसं आता कोणीतरी सजेस्ट केलं तुम्हाला की तो पेपर मधला प्रश्न आहे, तो तुम्ही मला आता सांगू शकता का? पेपर मधला प्रश्न. मॅम पेपर मध्ये तर अशा एवढं सोपं येत नाही मॅम. थोडस तुम्ही म्हणताय तसंच येतं पेपरला. तेच ना. पण हो. आता ती जे म्हणाली ना, अश्विनी म्हणाली की पेपरमध्ये असा प्रश्न आहे, तो कोणता प्रश्न आहे तो तुम्ही मला फॉरवर्ड करा किंवा आत्ताच सांगा. अश्विनी आता आत्ता सांगू शकणार का? अश्विनी मी आत्ता उद्या सांगणार का? सांगेन मॅम तुम्हाला. नाही नाही, काय आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सचे ऍक्टिव्ह पॅसिव्ह विचारतात. पण हे असे टॅग क्वेश्चन नाही विचारत. बेसिकली विचारायला नको आणि विचारणार नाहीत. पण त्यातूनही जर विचारत असतील तर तुम्ही आधी मला पेपर मधला कुठे तो क्वेश्चन आहे आणि तो खरंच ऍक्टिव्ह पॅसिव्ह वर आहे की टॅग वर आहे ते आधी पहा तुम्ही. ठीक आहे ठीक कारण आहे. मी मी ठीक आहे. इम्परेटिव्ह मध्ये मी नक्कीच तुम्हाला आज्ञार्थ देणार आहे. हे आज्ञार्थ वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस वगैरे मी देणार आहे. तो वेगळा विषय आहे. पण हे जे आता ते म्हणतात ना, तुम्ही जे विचारलं तो पेपर मधला आयडेंटिफाय करा, नक्की पहा कुठे आहे. आणि खरंच ते टॅग मध्ये विचारलंय का? तर खरं तर विचारणार नाहीत. पहिला 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी कालचे मी घेतलेत ना इतके सगळे वाक्य घेतलेत. त्यातला पहिला 1 नंबर दॅट इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरा जो आहे तो निगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे आय स्पीक इंग्लिश एव्हरी डे, आय डू नॉट स्पीक इंग्लिश एव्हरी डे. आणि पुढे मग येणार डोंट आय किंवा आय स्पीक इंग्लिश एव्हरी डे, इथे येणार डोंट आय. आणि आय डू नॉट स्पीक इंग्लिश एव्हरी डे, इथे डू आय. वा. बरोबर. हे त्या ठिकाणीच येतं, इकडे येत नाही. माझ्या आतापर्यंतच्या स्टडीमध्ये तरी कुठे टॅग क्वेश्चन्स इम्परेटिव्ह साठी आलेले नाहीयेत. पण तुम्ही मला समजलाय, तुम्हाला प्रश्न आधी विचारा कुठे आहे तो पहा, आयडेंटिफाय करा, नक्की करा आणि तो मला हो विचारा. मॅम. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलंय मला काय बोलायचं ते. हो आणि हो. मग आपण त्याच्यावर बोलूया जरूर. ओके. चला आता आपल्याला सर आपण आज ऍक्टिव्ह पॅसिव्ह घेणार आहोत. तर आता समजा ऍक्टिव्ह पॅसिव्ह बाबतीत मला थोडंसं आधी पहिल्यांदा बोलावंसं वाटतंय की कसं असतं की मराठीमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस असतो की नाही, तर आपल्याला अशा पद्धतीनं कोणी विचारत नाही ऍक्टिव्ह पॅसिव्ह. पण मराठीमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस असतो की नसतो? तर असतो. तर असतो.
हे उत्तर आहे त्याचं. आणि ते कसं असतात वाक्य पहा. आता मी आता एक वाक्य घेतलं होतं की मी दररोज इंग्लिश बोलते. आय स्पीक इंग्लिश एव्हरी डे. आता हे वाक्य मराठीमध्ये काय होईल त्याचा अर्थ? मी दररोज इंग्लिश बोलते. आता हेच वाक्य मराठीतल्या मराठीमध्ये पॅसिव्ह कसं होऊ शकतं? मराठीतल्या मराठीत. माझ्याकडून बोलली जाते. करेक्ट. माझ्याकडून इंग्लिश दररोज बोलले जाते. बोलले जातेला अंडरलाईन करा. मराठीत लिहा तिथे. मराठीत लिहा वहीमध्ये आपल्या स्वतःच्या. बोलले जाते. इंग्लिश वगैरे इंग्लिश बोलले जाते असं लिहा. बोलले जातेला अंडरलाईन करा. कारण वर्ब फॉर्म मराठीतला कसा आहे तो पहा. आणखीन अजून एक दुसरा एक पॅसिव्ह व्हॉइस मराठीमध्ये असतो. तो कसा? हे सगळं मी माझं सगळं शिकवता मराठी पण कसं शिकवायचं या बाबतीमध्ये काही डेव्हलपमेंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये हे मी सांगते नेहमी की अजून एक पॅसिव्ह व्हॉइस मराठीमध्ये 2 पॅसिव्ह आहेत एका वाक्याचे आणि इंग्लिशमध्ये एकच आहे. मग लँग्वेज सोपी कोणती? मराठी का इंग्लिश? इंग्लिशमध्ये एकच आहे. इंग्लिशमध्ये एकाच प्रकारे पॅसिव्ह आहे. मराठीमध्ये 2 प्रकारचे पॅसिव्ह प्रत्येक वाक्याचे होतात. आता उदाहरणार्थ हे जे इंग्लिशचं वाक्य आहे आत्ताचं आपलं की माझ्याकडून दररोज इंग्लिश बोलले जाते हे तुम्ही लिहिलेलं आहे. अजून एक वाक्य लिहा तिथे. माझ्याकडून दररोज इंग्लिश बोलण्यात येते. बोलण्यात येते. बोलण्यात येते आणि बोलले जाते हे दोन्ही जे आहेत ना वर्ब्स आहेत ना मराठीतली त्याला अंडरलाईन करा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की असाच सेन्स सर्व पॅसिव्ह मध्ये इंग्लिशमध्ये पण असतो. ही गोष्ट केली जाते. आणि अशा वेळेला पहा आणखीन एक पॅसिव्ह मध्ये महत्व असं असतं की जेव्हा आपल्याला ऑब्जेक्टला महत्व द्यायचं असतं वाक्यामध्ये. ऑब्जेक्टला महत्व द्यायचं असतं वाक्यामध्ये. तेव्हा पॅसिव्ह केला जातो. तेव्हा पॅसिव्ह व्हॉइसला महत्व किंवा अशा वेळेला पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना केली जाते. ही पण एक जास्तीची माहिती मी तुम्हाला देऊन ठेवते. एक तर बोलले जाते किंवा बोलण्यात येते किंवा एक समजा अभ्यास माझ्याकडून दररोज अभ्यास केला जातो किंवा माझ्याकडून दररोज अभ्यास करण्यात येतो. करण्यात येतो. बातम्यांमध्ये ही भाषा असते मराठी बातम्यांमध्ये आणि इंग्लिश बातम्यांमध्ये पण पॅसिव्ह व्हॉइसची भाषा असते आणि मराठीच्या न्यूजमध्ये ही अशी करण्यात येईल, सांगण्यात येईल. तुम्ही जेव्हा नोटीसवर काहीतरी मुलांसाठी नोटीस लिहिता तेव्हा या संदर्भातील माहिती उद्या याच ठिकाणी देण्यात येईल. ही जी भाषा आहे ही मराठीतला हा पॅसिव्ह आहे. समजलं का? तर हे एकदा हे समजलं की मग आपल्याला इंग्लिश कळणं जास्त सोपं जातं. ऑलराईट. आता आपल्याला पहिला जो रूल आहे पॅसिव्ह व्हॉइसचा तो असा आहे. पहा इथे रूल्स ऑफ व्हॉइसेस फॉर कॉन्व्हर्सेशन फॉर कन्वर्जन दॅट इज रूपांतर. 1 नंबर identify subject, verb and object. So you should be able to find out which is subject in the sentence in active voice. पहिल्यांदा तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं जातं की नाही, तर त्याच्यामधला सब्जेक्ट कोणता आहे नेमका, त्यातलं वर्ब कोणतं आहे, निश्चितपणे हेच वर्ब आहे असं सांगता आलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला त्यातला ऑब्जेक्ट ओळखायला यायला पाहिजे. तर यामध्ये आणखीन 2 नियम मला इथे लक्षात आले आता सांगता सांगता. ते लक्षात घ्या की लिहून घ्या तुम्ही की क्रियापदाला मराठीत लिहायला काय हरकत नाही. क्रियापदाला कोण आणि कोणी हे प्रश्न विचारले. क्रियापदाला कोण आणि कोणी हे प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं कोण आणि कोणी जे उत्तर येतं तो सब्जेक्ट असतो. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट कसं ओळखायचं आणि हाऊ टू आयडेंटिफाय म्हणजे नक्की करणे, निश्चित करणे, ओळखणे असा अर्थ आहे.
तर ऑब्जेक्ट कसं ओळखायचं, वर्ब तुम्हाला ओळखायला येतं, कारण पहिल्यांदा SVO आपण प्रत्येक वेळेला मी दिलेलं आहे, त्यामुळे सब्जेक्ट नंतर आपोआप येतं ते वर्ब असतं. हे तुम्हाला साधारणपणे आता माहिती झालंय. पण ऑब्जेक्ट कसं ओळखायचं, की हे खरंच ऑब्जेक्ट आहे का नाही या वाक्यामध्ये, त्या अमुक एका वाक्यामध्ये. तर त्यावेळेला आता दुसरा नियम लिहा. वाक्यामध्ये वाक्यातल्या व्हर्बला काय आणि कोणाला हे प्रश्न विचारले. व्हॉट अँड टू whom. If you ask the two questions, what and to whom, to the verb, then you will get object. आणि सब्जेक्ट साठी काय विचारायचं, हु विचारायचं इंग्लिशमध्ये. हु हॅज डन दिस, हु स्पीक्स इंग्लिश लँग्वेज एव्हरी डे. आय स्पीक, मग आय हे सब्जेक्ट झालं. तर हु हा प्रश्न सब्जेक्ट साठी आणि ऑब्जेक्ट साठी हुम, WHOM आणि व्हॉट WHAT हे दोन प्रश्न जर ऑब्जेक्ट साठी व्हर्बला विचारायचे तर, आणि मग त्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते ऑब्जेक्ट असतं. आता इथे मी आणखीन एक महत्वाचं सांगून ठेवते, वहीमध्ये लिहून ठेवा तुमच्याजवळ, की बऱ्याच वाक्यांमध्ये कधी कधी एक ऑब्जेक्ट असतं, त्याच्या खालच्या लाईनवर लिहा, कधी कधी दोन ऑब्जेक्ट्स असतात, आणि तिसऱ्या लाईनवर, वेगळ्या लाईनवर लिहा, कधी कधी वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतं, म्हणजे ऍबसेंट असतं, ऑब्जेक्टच नसतं. कितीही मोठं वाक्य असतं आणि तरी सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्ट मिळणार नाही. कारण का, तर तुम्ही जर काय आणि कोणाला आहे तर त्याला प्रश्न विचारले. आता कसे प्रश्न विचारायचे, तर आपलं तेच वाक्य घेऊया आपण, आय स्पीक इंग्लिश एव्हरी डे. तर काय बोलते मी एव्हरी डे, तर इंग्लिश. मग इंग्लिश काय आले, ऑब्जेक्ट आहे. काय बोलते, इंग्लिश बोलते. आणि कोणाला, तर इथे उत्तर येत नाही. पण मग एक ऑब्जेक्ट आहे या वाक्यामध्ये. कोणालाचं उत्तर जर आलं समजा, तर मग ते पण दुसरं पण ऑब्जेक्ट असतं. फॉर एक्झाम्पल, ऑब्जेक्ट कसं ओळखायचं याच्यासाठी चाललंय. तर दुसरं एक उदाहरण देते मी. आय हॅव गिवन अ गिफ्ट टू हिम. आय हॅव गिवन अ गिफ्ट टू हिम. लिहा वाक्य, आय हॅव गिवन ए गिफ्ट टू हिम. हे साधं वाक्य आहे आपल्या ऍक्टिव्ह मधलं. ऍक्टिव्ह याचा अर्थ कालचे दिलेले सगळे 12 टेन्सेस ते सगळे ऍक्टिव्ह होते. आजपासून मी पॅसिव्ह शिकवणार आहे, आज आणि उद्या. तर आता आपल्याला इथे आय हॅव गिवन म्हणजे मी दिलेली आहे काय, गिफ्ट. काय दिलेलं आहे, गिफ्ट दिलेली आहे. Gift. तर मग गिफ्ट काय झालं, ऑब्जेक्ट आलं. हा, कायचं उत्तर आलं ना, गिफ्ट. आणि कोणाला म्हणून मी आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न सांगितलाय, कोणाला दिलेली आहे, तर त्याला हिम, HIM त्याला दिलेली आहे. मग हिम हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे. आय हॅव गिवन अ गिफ्ट, मग गिफ्टलाही अंडरलाईन करा, आणि टू हिम पण, टू हिम लिहिलं ना, त्याला हिमलाही अंडरलाईन करा. म्हणजे अशा प्रकारे दोन जे ऑब्जेक्ट्स आहेत, ती नक्की ऑब्जेक्ट्स आहेत की नाहीत, ह्याला हे आधी आपल्याला जोपर्यंत आयडेंटिफाय करता येत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या वाक्याचा पॅसिव्ह करता येत नाही. कोणाला पहिल्यांदा आणायचं, तर आता आपल्याला पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट कम्स ॲट द फर्स्ट प्लेस. पहिल्यांदा आपल्याला ऑब्जेक्टला ठेवायचंय आणि सब्जेक्टला शेवटी टाकायचंय, बरोबर. हे माहिती आहे तुम्हाला. तर ऑब्जेक्टला पहिल्यांदा घेताना खरंच ते ऑब्जेक्ट आहे का नाही याचा निकष काय, कशावरनं ठरवायचं, तर कोण आणि इथे काय आणि कोणाला. आता हे वाक्य, गिफ्टचं जे वाक्य आहे ते पाठ करून ठेवा, चक्क पाठ करायचं. आपल्याला, तुम्हाला पुढे इतरांना शिकवताना सुद्धा त्या वाक्याचा उपयोग होईल, की दोन ऑब्जेक्ट्स असतील तर ती कशी दोन ऑब्जेक्ट्स असतात हे आपल्याला सांगता कसं येईल. तर आय हॅव गिवन म्हणा, कोणत्याही काळात टाकता येतं हे वाक्य. आय हॅव गिवन अ गिफ्ट टू हिम.
तर काय दिलेली आहे, मी पुन्हा एकदा रिपीट करते, काय दिलेली आहे तर गिफ्ट दिलेली आहे. आणि कोणाला दिलेली आहे तर मग त्याला दिलेली आहे. किंवा इथे काहीतरी टू अमित, टू तुषार असं काही पण येईल. तर मग तो तुषार किंवा अमित सुद्धा काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. ऑब्जेक्ट असणार आहे कारण ते कोणाला दिली गिफ्ट, त्याचं उत्तर आलं तुषारला दिली. मग तुषार काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता ह्या तुषारला आपल्याला 1 नंबरला आणणं शक्य आहे. किंवा अमित जो काही तुमचा तिथे नाव असेल त्या मुलाचं, तर त्याला आपण 1 नंबरला आणू शकतो का, नाही तर आणू शकतो. कारण का तर ते ऑब्जेक्ट आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा की ज्या वेळेला गिफ्ट हे त्याच वाक्यामध्ये गिफ्ट पण ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्टने पहिल्यांदा यायचंय, मग गिफ्ट येऊ शकत नाही का, तर येणार. गिफ्ट सुद्धा येऊ शकतं. याचाच अर्थ माझ्या या दुसऱ्या वाक्याचा, गिफ्टच्या वाक्याचं कन्व्हर्जन पॅसिव्ह मध्ये 2 पद्धतीने होतं. दोन्ही ऑब्जेक्ट्स आधी येऊ शकतात, एकदम दोन्ही लागोपाठ येणार नाहीत. गिफ्ट हॅज बीन, उदाहरणार्थ पहा, वाक्य पाहिजे असेल तर लिहून घ्या. अ गिफ्ट हॅज बीन गिवन टू हिम बाय मी. अ गिफ्ट हॅज बीन गिवन टू हिम बाय मी. माझ्याकडून गिफ्ट दिली गेलेली आहे. या वाक्यामध्ये मी आधी गिफ्ट घेतलेलं आहे, त्या गिफ्टला अंडरलाईन करा आणि त्याच्या खाली ओ लिहा. ऑब्जेक्ट आहे ते. आणि जो आपण हिम घेतला होता माझ्या पहिल्या वाक्यामध्ये आधीच्या, की हिम म्हटलं होतं मी, तुषार किंवा अमित घेतलेलं नव्हतं. तर तुषार समजा घ्यायचं तर तुषार हॅज बीन गिवन असं येईल. किंवा आता आपल्या हिम असेल तर ही हॅज बीन गिवन अ गिफ्ट बाय मी. ही हॅज बीन गिवन अ गिफ्ट बाय मी. हे वाक्य पॅसिव्ह झालं. तर इथे तुम्ही 2 गोष्टी आता शिकलात, की ऑब्जेक्ट कसं ओळखायचं आणि सब्जेक्ट कसं ओळखायचं. आणि सब्जेक्ट शेवटी जाणार आहे, त्याच्यामुळे त्याची काही आता आपल्याला काळजी नाही. पण ऑब्जेक्ट जर 2 असतील तर 2 प्रकारे, तरच फक्त 2 प्रकारे पॅसिव्ह होतं. आणि अशा दोन्ही प्रकारची वाक्य तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये पण मिळणार आहेत, सापडणार आहेत. कदाचित ही किंवा तुषार आधी येऊ शकतो, किंवा कधी कधी गिफ्ट आधी येऊ शकतं. आणि हॅज बीन गिवन, आता हा हॅज प्लस बीन प्लस गिवन, या इथे हॅज आधी येईल, हॅज असेल किंवा कधी कधी हॅव पण असेल. कारण समजा तुमच्याकडे तुम्हाला 2-3 ब्रदर्स आहेत, 2 ब्रदर्स आहेत, तर दोघांनाही आपण गिफ्ट दिले, तर मग हिमच्या जागी टू माय ब्रदर्स असं येणार. आणि माय ब्रदर्स हॅव बीन गिवन, मग तिथे हॅव येणार, कारण हॅज नाही येणार. कारण का, तर 2 ब्रदर्स आहेत, मोर दॅन 1, त्यामुळे तिथे, किंवा 3 ब्रदर्स असतील तर मग पुन्हा 2 असो 3 असो, 3 ब्रदर्स हॅव बीन, माय 3 ब्रदर्स हॅव बीन गिवन अ गिफ्ट बाय मी, किंवा गिफ्ट्स बाय मी असं येईल त्यावेळेला. तर त्यावेळेला 3 ब्रदर्सला एस येणार, आणि म्हणून तिथे हॅजच्या जागी हॅव पण होणार. हे सगळं पुढे आहे आपलं. पण मी आता तुम्हाला मुख्य काय सांगायचं मला, की कधी कधी 2 ऑब्जेक्ट्स असतात. 2 ऑब्जेक्ट्स असतील तर 2 प्रकारे वाक्य रचना होते. आणि एकच ऑब्जेक्ट जास्तीत जास्त वेळेला असतं, त्यामुळे एकाच प्रकारे पॅसिव्ह व्हॉइसची रचना होते. हे लक्षात घ्या. आणि आता पहा, एस आणि ओ यांच्याकडे जरा लक्ष द्या आत्ताच्या ह्या स्लाइडमध्ये. हा जो पहिला एस आहे आणि 3 नंबरला जो ओ आहे, दॅट इज ऑब्जेक्ट. एस म्हणजे सब्जेक्ट. कोणी जर पूर्वीच्या पिरियडला नसेल तर आता लक्षात घ्या. एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब, आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ज्यांना कळलं नसेल त्यांनी वहीमध्ये नीट लिहून घ्या. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता हे ओळखायचे फक्त, कोणतं ऑब्जेक्ट आहे आणि कोणतं सब्जेक्ट आहे. आता यांचा दुसरा जो ह्याच्यानंतरची जी स्लाइड आहे, त्यामध्ये या एस ची जागा ओ घेतो, आणि ओ ची जागा म्हणजे 3 नंबरला सब्जेक्ट जातं. बरोबर, हे माहिती आहे तुम्हाला. तर ते इंटरचेंज ऑफ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट, त्या दोघांची जी प्लेस आहे. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. हॅलो,
हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. नेक्स्ट स्लाइड. सर सर. मॅडम हा मी लॅपटॉप ऑन करतो, 1 मिनिट थांब. तर ही सब्जेक्टची आणि ऑब्जेक्टची जागा फक्त बदलवायचीच आहे. आणि मग आता आपल्याला शेवटी नंतर प्रश्न कसला पडेल, तर तो व्हर्बचा पडेल. मग व्हर्बचं काय असतं, तर व्हर्बची फार मोठी म्हणजे जबाबदारीनं व्हर्ब वापरावं लागतं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जरा जरी चूक झाली तरी वाक्याचा अर्थच काही कळत नाही आणि कोणालाच कळत नाही. म्हणजे तुम्ही तर हा जो सब्जेक्ट आहे तो जेव्हा शेवटी जातो तेव्हा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तोपर्यंत सब्जेक्ट शेवटी जातो आणि त्याच्या आधी बाय लागतो. माहितीये तुम्हाला, बाय हिम, बाय हर, बाय मी, बाय अस, हे सगळं लिहून घ्या. स्टुडंट्स, बाय हिम, बाय हर, बाय इट. बाय इट्स कराल तर इट्स चुकेल. बाय इट आणि बाय देम आधीच झालेलं आहे. तर अशा प्रकारे जे प्रोनाऊन असतं त्याचं वेगळ्या रूपामध्ये आपल्याला ते प्रोनाऊन शेवटी द्यावं लागतं, कारण ते बायच्या नंतर आलेलं आहे. आणि ऍक्च्युअली इट वॉज अ सब्जेक्ट, बट नाव यू हॅव चेंज्ड इट्स प्लेस ॲट थर्ड प्लेस ॲट द प्लेस ऑफ ऑब्जेक्ट. हा जो सब्जेक्ट आहे, आधी ही किंवा शी किंवा इट असा होता, त्याला आपण 3 नंबरवर टाकलाय, बाय इट, बाय हिम, बाय हर असं करून. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तोपर्यंतच्या वेळात मी हे बोलते एवढंच. आता आपल्याला जो याच्या नंतरची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये मी काय केलंय, ओ नंतर व्ही आणि त्यानंतर एस असा क्रम दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही ती वहीमध्ये तोपर्यंत लिहू शकता. ओव्हीएस. ओव्हीएस जर केलं कॅपिटल मध्ये लिहा, ओव्हीएस, व्ही कॅपिटल. आणि व्ही म्हटल्यानंतर व्हर्बची सगळी सिस्टीम आहे ती. तर ती सिस्टीम मी देणार आहे आता ह्याच्यानंतर. आणि अर्थ पण मी सांगितलेला आहे, काळ तोच ठेवायचा. मराठीतला अर्थ सांगताना कधी वेळ आली आयुष्यात तर मराठीचा अर्थ सांगताना काळ तर तोच पाहिजे. आणि 2 प्रकारे आता मी मगाशी सांगितले तसे पॅसिव्ह व्हॉइसेस असणार आहेत. आता पहा, हा जो रूल आहे हा झाला. सर आता ह्याच्या पुढची स्लाइड पाहिजे आपल्याला. सर ह्याच्या पुढची स्लाइड पाहिजे. बऱ्याचशा स्लाइड्स पाठवल्यात मी आज. 2 नंबरची स्लाइड मॅडम पाहिजे. आले का? आजची बोला मॅडम. आज पाहिजे. हे ओळख नाही आली, पहिलीच आहे ती. 1 मिनिट, मी पुढची स्लाइड देतो तुम्हाला. हा, याच्या नंतरची पाहिजे. येस 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 येस. रूल नंबर 2. रूल नंबर 2. ओ रिपीट नाही करणार आहे. नंतरची आपल्याला स्लाइड पाहिजे आहे. या आत्ताच मी इतका वेळ बोलले की एस आणि ओ ची जागा आपल्याला, एसव्हीओ ची जागा आहे ना ती ओव्हीएस करायची. हे तुम्ही लिहिलं असेल तर लिहिलेलं पाहिजे, लिहून घ्या. ओव्हीएस, एसव्हीओ चं ओव्हीएस मध्ये
रूपांतर करायचंय, क्रम बदलायचंय. इंटरचेंज म्हणजे जागा बदलायच्यात. कशाच्या? एसच्या आणि ओच्या. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. रूल नंबर 3, यूज बाय बिफोर द सब्जेक्ट. बाय प्लस सब्जेक्ट इज ऍबसेंट समटाइम्स. या 2 महत्वाचे मुद्दे आहेत. एकतर मी मगाशी आता बोलताना सरांची स्लाइड येईपर्यंत सांगितलं होतं की बाय घेऊन नंतर सब्जेक्ट, बाय हिम, बाय हर, बाय देम असं घ्यायचं आहे. हे तुम्हाला कळलेलं आहे, पहिली ओळ. आणि त्याच्या पुढे मी एजंट लिहिलेलं आहे. एजंट म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट हाच अर्थ आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्या. एजंट लिहा तिथे. आणि सब्जेक्ट म्हणजेच एजंट, एजंट म्हणजेच सब्जेक्ट. हे ॲरो करू शकता तुम्ही. तुमच्या माहितीसाठी आहे ते. आणि एजंटचा अर्थ काय की कोणाच्या तरी, कुठल्या तरी एका व्यक्तीकडून हे करण्यात आलेलं आहे. ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. कुठल्या व्यक्तीकडनं ते काय इतकं कधी कधी महत्वाचं असतं. त्या व्यक्तीचं नाव दिलेलं असतं. कधी कधी ते नावच दिलेलं नसतं बरं का. त्यामुळे मी खाली लिहिलंय, खालची लाईन पहा. बाय प्लस सब्जेक्ट म्हणजे बाय हिम, बाय हर इज ऍबसेंट समटाइम्स. की हा जो एजंट असतो तर ती कोण व्यक्ती आहे ती इतकी महत्वाची नसते. जास्त महत्वाचं काय असतं? नोटीस दिली गेलेली आहे, नोटीस पाठवलेली आहे, बोर्डवर लावलेली आहे, कॉलेजच्या किंवा शाळेच्या बोर्डवर नोटीस लावलेली आहे. कोणी लावली, कोणाची सही आहे, हे इतकं महत्वाचं कधी कधी नसतं. तर अशा वेळेला जर नसेल महत्वाचं तर बाय प्लस सब्जेक्ट ऍबसेंट असतो. काही वाक्यांमध्ये बाय प्लस सब्जेक्ट म्हणजे बाय प्लस हिम, बाय प्लस देम, बाय प्लस गव्हर्नमेंट हे काही दिलेलंच नसतं. अशी ही वाक्य, अशी सुद्धा वाक्य असतात. समजलंय का नाही समजलं? समजलंय का नाही समजलं? येस मॅम. समजलंय ना? हा. म्हणजे GR, एक समजा गव्हर्नमेंट GR आहे, गव्हर्नमेंट GR आहे. तर गव्हर्नमेंटने GR काढलेला आहे. तर म्हणजेच गव्हर्नमेंटकडनं GR काढण्यात आलेला आहे. काढण्यात आलेला आहे म्हणजे GR हॅज बीन फॉर्म्ड or written by the government. तर मग त्याच्या किंवा प्रिंटेड, GR हॅज बीन प्रिंटेड. पुन्हा बाय द गव्हर्नमेंट लिहितच नाहीत कधी कधी, कधी कधी. ठीक आहे, हे एवढंच लक्षात घ्या. बाय प्लस गव्हर्नमेंट हे कधी कधी येत नाही. बाय द प्रिन्सिपल हे कधी कधी वाक्यामध्ये येत नाही. ते अध्यारूत असतं. तो अर्थ समजून घ्यायचा असतो. ठीक आहे. कधी कधी नसतो पण मॅक्झिमम वेळेला असतो. पण तुम्हाला आपल्या ह्या पेपरमध्ये नक्की अशी काही वाक्य येतील की येतील अशी वाक्य की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट ऍबसेंट असणार आहे. 3 नंबरला तो असायला पाहिजे असतो पण तो ऍबसेंट आहे. मग कसा ओळखायचा की हा पॅसिव्ह आहे म्हणून? तेव्हा आपल्याला हा प्रश्न येतो. तर त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी टू बीचं रूप कुठलं तरी, टू बीचं कुठलंही रूप आणि त्यानंतर थर्ड फॉर्म असतो. टू बीचं कोणतंही रूप, मग ते कोणतं ते मी सांगणार आहे. पण मुख्य त्यातलं तत्व टू बीचं रूप प्लस थर्ड फॉर्म असं ज्या वेळेला वाक्यात असतं आणि जरी सब्जेक्ट ऍबसेंट असला तरी सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे त्यावेळेला की हा पॅसिव्ह वाक्याचा फॉर्म आहे किंवा हा हे पॅसिव्ह वाक्य आहे. बाय प्लस संबंध हे कधी कधी नसतं. ठीक आहे, हे समजलं? आणि टू बीचं रूप म्हणजे काय काय तुम्हाला माहिती आहे. एम इज आर, वॉज वेअर, विल बी, शॅल बी, की नाही? हे मी पूर्वी सांगितलेलं आहे, पुन्हा आता सांगते. एम इज आर त्यांना पाहिजे त्याने लिहून घ्या. एम इज आर, वॉज वेअर, विल बी, शॅल बी, बीन, BEEN, बीइंग, BEING आणि नुसता बी, नुसता BE, बी. हे सगळे बीची एवढी सगळी रूप आहेत. यातलं कुठलं तरी एक रूप असेल असेल पहिल्यापासून बीची रूप एम इज आर, सांगते. एम इज आर, वॉज वेअर, त्याच्या खाली लिहा वॉज वेअर. पूर्वी पण मी असंच सांगितलं होतं. त्याच्या खाली वॉज वेअर लिहा, वॉज वेअर. त्याच्या खाली लिहा विल बी, शॅल बी. त्याच्याही खाली नुसता विल आणि शॅल पण लिहा. विल बी, शॅल बी पण पॅटर्न असतो. त्याच्या खाली नुसता विल असतो कधी, तो लिहा विल आणि शॅल. आणि त्याच्याही खाली बीन लिहा, BEEN, BEEN. त्याच्याही खाली बीइंग लिहा,
BEING, BEING आणि त्याच्याही खाली तुम्ही बीई लिहू शकता, कारण बी हे मुख्य क्रियापद आहे खरं तर, आणि त्याची एवढी सगळी फॅमिली आहे. ॲमीज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी हे सगळे त्याचे फॅमिली मेंबर्स आहेत. त्यातल्या एकाला तो त्या वाक्यामध्ये पाठवतो. कोण? बी. आणि मुख्य वर्ब काय आहे? टू बी. तो सगळ्यात शेवटी लिहिलाय आता आपण. कळलं का सगळं? का नाही कळलं? पुन्हा पाहिजे का? शुड आय रिपीट? एक्झाम्पल पण असं काही मिस झालं असेल तर मी पुन्हा रिपीट करायला पाहिजे आहे का? का कळलंय? एक्झाम्पल सांगा मॅडम. नाही, मी एक मिनिट. एक्झाम्पल आता ह्याच्या पुढे सगळी येणार ती एक्झाम्पल्सच आहेत. मुख्य त्यातलं तत्व म्हणजे जिस्ट म्हणतो आपण, लसावी. लसावी माहितीये ना गणितातलं? त्याच्यातलं महत्वाचं तत्व की बी पैकी काहीतरी येईल, हे आता सांगितलेल्यापैकी एक काहीतरी येईल, आणि त्याच्यानंतर थर्ड फॉर्म असेल, दॅट इज V3. हाच असणार आहे. आता तेच येणार आहे ह्याच्या पुढे, तेच घेणार आहे मी. हँड रिटन मी पाठवतो. रिटर्न करून पाठवून मुद्दा समजला ना? टू बी ची कुठलं तरी रूप असणार आहे आणि थर्ड फॉर्म असणार आहे, एवढंच लक्षात घ्या. सर, इथे आपण आता लिहिलंय की रूल नंबर 3 यानंतरची स्लाइड प्लीज. सर स्लाइड मॅडम बोला. याच्यानंतरची स्लाइड पाहिजे आपल्याला. का सर शांत राहा, मी दाखवतो. 2 मिनिट थांबा, काय करू नका. यानंतरची स्लाइड फक्त मी हँड रिटन दिल्यात आज मुद्दाम, कारण ते टाईप नाही केलेल्या, आणि फोटो काढलेत. येस. रूल नंबर 4 काय आहे की ऍडजस्ट वर्ब फॉर्म. आता हा जो मी आता तुम्हाला सांगितला त्याच्या पुढे तसंच लिहा, ऍडजस्ट वर्ब फॉर्म लिहा, आणि त्याच्यानंतर टू बी प्लस V3 एवढंच लिहून ठेवा. टू बी प्लस V3 असं काही ना काही असणार आहे. टू बी ची सगळी रूपं मी सांगितलेत, आणि V3 त्या वर्बचं तिसरं रूप असतं. राईट. सर, नंतर याच्या पुढे नेक्स्ट. येस, थँक्यू. ही वाक्य पहा, आणि मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की कायम आयुष्यभर तुम्हाला जर पॅसिव्ह व्हॉइस व्यवस्थित यायला पाहिजे असेल तर ही जी वाक्य आहेत ना, ही अगदी सोपी वाक्य सिलेक्ट केलेली आहेत, शोधली आहेत, आणि ती पाठच करून ठेवायची तुम्ही सगळ्या स्टुडंट्सनी. आता तिन्ही सिम्पल टेन्सेस मी आधी घेतलेले आहेत. डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर वरती प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर खाली पास्ट आहे, त्याच्या खाली फ्युचर आहे, पण सगळ्यात वरती सिंपल टेन्सेस आणि वरती पॅसिव्ह. तर आता पहिलं जे वाक्य आहे ते ऍक्टिव्ह मध्ये आहे प्रत्येक वेळेला, आणि 2 नंबरचं वाक्य आहे ते प्रत्येक वेळेला पॅसिव्ह मध्ये आहे. आता पहिलं जे वाक्य आहे ते पहा, शी प्लेज चेस एव्हरी डे. टुमॉरो काही घेतलेलं नाहीये. प्लेस वरनं कळतं आता तुम्हाला नक्की की हा प्रेझेंट टेन्स आहे. प्लेला एस लागलाय, हा डस फॉर्म आहे. शी प्लेज चेस एवढं एकच वाक्य आहे. ती बुद्धिबळ खेळते दररोज, एव्हरी डे. आता याचं जर निगेटिव्ह करायचं, आपलं लक्ष कुठं पाहिजे? प्लेचं काय होतं? प्लेज, PLAY. तुम्हाला उदाहरणं पाहिजे ना? आता ही सगळी ॲम्पल उदाहरणं आहेत. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स नाव. तर या प्लेसचं काय केलं पहा तुम्ही. एकतर चेस, आता नीट सावकाशीनं लक्षात घ्या. चेस आहे ते आपण 1 नंबरला घेतलं. हा ऑब्जेक्ट होतं ते 1 नंबरला घेतलं. त्यानंतर शी SHE ही बाय हर होऊन शेवटी गेली. आता प्रश्न उरला प्लेसचा. त्या प्लेसचं काय काय करतोय आपण? तर इज प्लेड केलंय फक्त. चेस इज प्लेड बाय हर. इज प्लेडला अंडरलाईन करा. हे लिहून घ्या वाक्य. सर तुम्हाला बहुतेक हे सगळ्या स्लाइड्स पाठवणार असतीलच, शिवाय तुम्ही तुमच्याजवळ लिहून घ्या. मला वाटतं शी प्लेज चेस, चेस इज प्लेड बाय हर. आता हा जो इज आलाय, इज आणि प्लेड, इथे तुम्हाला मी मगाशी सांगितलेला जो मुद्दा आहे तो आता तुम्हाला दिसेल की हा जो इज आहे की नाही, तो काय आहे? टू बीचं रूप आहे. इज आहे तो टू बीचं रूप आहे. ॲम, इज, आर असं मी सांगितलं होतं. आता इथे इज येणार, कधी कधी
आर येणार, कधी कधी एम पण येऊ शकतो. त्याचं मी उदाहरण देऊ शकते. पण आत्ता इथे लक्षात घ्या की इज काय आहे? आत्ता मी सांगितलेलं टू बीचं एक रूप आहे. आणि हा जो प्लेड आहे त्याच्यावरती तुम्ही V3 लिहा तुमच्या वहीमध्ये. प्लेड लिहा आणि त्याचं इज प्लेड लिहा आणि त्याच्या प्लेडच्या वरती V3 लिहा. म्हणजे काय झालं? वाक्य चेस इज प्लेड बाय हर. मराठीमध्ये अर्थ काय? तिच्याकडून चेस हा गेम खेळला जातो. बुद्धिबळ खेळलं जातं दररोज. इकडे दररोज म्हटलं ना एव्हरीडे, तर तुम्हाला ते इकडचं वाक्य आपोआपच बॅलन्स होऊन व्यवस्थित मराठी ट्रान्सलेशन येऊ शकतं. दररोज तिच्याकडून चेस खेळला जातो. चेस म्हणजे बुद्धिबळ हा गेम खेळला जातो. इंडोर गेम खेळला जातो. खेळला जातो किंवा खेळण्यात येतो. पाहिजे तर लिहा. मराठीचं काय इतकं महत्व नाही आत्ता आपल्याला आत्ता. पण जाता जाता मी तेही सांगून ठेवते. आता हा इज जो आहे की नाही, या जागी आर कधी येईल? सो मेनी गेम्स जर असेल, शी प्लेज सो मेनी गेम्स, हे 1 नंबरला जर वाक्य असेल, शी प्लेज सो मेनी गेम्स एव्हरी डे, खूप गेम्स ती खेळते दररोज. चेस एकच असल्यामुळे ई झालं होतं. सो मेनी गेम्स आल्यामुळे काय येणार? आर येणार. सो मेनी गेम्स आर प्लेड बाय हर. आता सो मेनी गेम्स हे सगळेच्या सगळं मिळून एक ऑब्जेक्ट आहे. त्याला एकत्र गोल करायला पाहिजे. आणि फक्त गेम्स हे ऑब्जेक्ट नाही. सो मेनी गेम्स म्हणजे त्या गेमच्या आधीची जी सो मेनीमुळे माहिती मिळते, तर ते सगळ्याच्या सगळं मिळून एक ऑब्जेक्ट आहे हे लक्षात घ्यायचं. आणि त्या सगळ्यांना मिळून एकत्रितपणे पहिल्यांदा आणायचं. सोचा एस कॅपिटल येईल. सो मेनी गेम्स आर. मग आर का आला? मी तुम्हाला सांगितलंय एम किंवा इज किंवा आर येणार. अनेक गेम्स असल्यामुळे इथे आर आला. ठीक आहे. आता तुम्ही एक प्रश्न मला विचारायला पाहिजे, एम कधी येतो? मग आहे का मनात प्रश्न पडलाय? ह्या एमिजारच्या जागी एम कधी येतो? ऑब्जेक्ट प्रश्न मी पडलाय? हा. ऑब्जेक्ट जर मी असेल म्हणजे लास्ट हम्म. तर असेल का मॅम? ऑब्जेक्ट नाही. हा म्हणजे हा बरोबर. म्हणजे अगदी पहिल्या नंबरला ज्या वेळेला आय येईल, हाय सब्जेक्ट. जर आय आला अगदी पहिल्यांदा, तर मग तिथे एम येईल. पण मग आता वाक्य कसं असतं? तर वाक्य सांगते. वाक्य लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी. ते मी लिहिलेलं नाहीये तिथे. एमिजार साठी मी उदाहरणं सांगते तुम्हाला. सावकाश घेऊया, घाई करू नका. आता एक वाक्य याच ठिकाणी लिहायचंय प्रेझेंट टेन्स साठी. ही टीचेस मी एव्हरी डे, असं सोपं वाक्य घेऊया. ही टीचेस मी इंग्लिश ही टीचेस मी इंग्लिश एव्हरी डे. आता मी आणि इंग्लिश दोन्हीलाही अंडरलाईन करा. मी आणि इंग्लिश हे दोन्ही काय आहेत? ऑब्जेक्ट्स आहेत. पण आता आपण इंग्लिशकडे लक्ष द्यायला नको, मी कडे लक्ष द्या. ही टीचेस मी, एवढंच महत्वाचं वाक्य आहे समजा. ही टीचेस मी. आता हा जो मी आहे ना ME, त्याला आपण 1 नंबरवर आणणार आहे पहिल्यांदा. आता याचं पॅसिव्ह कोण करेल? पहिल्यांदा तुमच्यापैकी कोण पॅसिव्ह करून सांगेल? 10वी 12वी झालेलं असतं. I आय taught by him. I am नाही, taught. एकदम टॉट नाही 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 नाही. एक मिनिट. मी आता काय सांगितलं तुम्हाला? टू बी ची रूपं पाहिजेतच तिथे आणि मगच टॉट येणं. I am taught. English. आय I am मी taught. मी कशासाठी उदाहरण दिलं आहे? IQ लेवल I am- वापरायचे फक्त. IQ I am लेवल taught. वापरा. मी आत्ताच सांगितलं की मी कशाचं उदाहरण देते, एमचं उदाहरण देते की नाही. Yes. हा. I मग am. आय एम, मी वाक्य सांगते, लिहून घ्या. हा? taught English by him. I am taught. येस, लिहा वाक्य लिहा. बरोबर आहे. आय एम टॉट बाय हिम. आय एम टॉट बाय हिम. आणि या एम ला अंडरलाईन करा. म्हणून मी म्हटलं की ही सगळी वाक्य तुम्ही एकदा जर पाठ करून टाकली आजच्या दिवशी, आज उद्या 2 दिवसात मिळून पाठ करून टाका.
हे सगळे असे 4च स्लाइड्स आहेत. मी हँडराईट केलेल्या आहेत, हँडरिटन आहेत. त्या पाठ करून ठेवा सरळ. आणि आत्ताचं हे वाक्य एमचं जे आहे तेही पाठ करा. आय एम टॉट बाय हिम एव्हरीडे. एव्हरीडे टाका. इंग्लिश का मराठी आहे, काय इंग्लिश का मॅथ्स हे महत्वाचं नाहीये. आत्ता आपण एम साठी वाक्य केलंय ते तयार. कारण ते कळणार नाही म्हणूनच मला वाटलंच ते शिकवताना की कदाचित त्या एमचा प्रॉब्लेम येईल त्यांच्यासमोर. पण एकदम जसं तुम्ही कुणीतरी आता टॉट म्हटलं की आय आणि टॉट जर एकत्र केलं ना तर तिकडे तुम्ही डीड पॅटर्न मध्ये गेलात, म्हणजे सिम्पल पास्ट मध्ये गेलात. अतिशय कॉशियसली इंग्लिश रचना बोलायच्या असतात किंवा लिहायच्या असतात. कॉशियसली, जे पूर्ण सावधानी. हा एव्हरीडे वर्ड लास्ट येणार का मध्ये? शेवटी येणार. हा, त्याचं काय आता महत्व नाहीये. ते लिहा किंवा नका लिहू. एव्हरीडे कशासाठी मी सांगते मधून की काळ कळावा हा प्रेझेंट टेन्स आहे आणि सिम्पल प्रेझेंट आहे. हा अजून पहिलंच वाक्य चाललंय आपलं. सावकाश घेऊया आपण, त्याची काही घाई नाहीये. पण ते समजलं पाहिजे सगळ्यांना, आणि ज्यांना समजत नाही त्यांनी विचारा. एव्हरीडे शेवटी लिहायला हरकत नाहीये, कारण नंतर मी पास्ट आणि फ्युचर मध्ये येस्टरडे आणि टुमॉरो लिहिलेलं आहे. इथे तुम्ही एव्हरीडे लिहून घेऊ शकता. आणि मी एमचं वाक्य आता आय एम टॉट बाय हिम एवढं महत्वाचं आहे. एम आणि टॉट आलं की आपलं वाक्य बरोबर आहे. आणि तुम्हाला हे कळेल की एम दिसतोय आपल्याला इथे. एकदम वाक्य आलं समोर तरी सुद्धा, एकदम पेपरमध्ये वाक्य आलं तरी तुम्हाला हे कळेल की इथे एम आहे आणि नंतर थर्ड फॉर्म आहे. याचाच अर्थ, आणि हा सेकंड फॉर्म कधी असतच नाही बरं का. सेकंड फॉर्म हा सगळ्यांनी लिहून घ्या वहीमध्ये, की सेकंड फॉर्म हा फक्त डीड पॅटर्न मध्ये म्हणजे सिम्पल पास्ट मध्ये असतो. अख्ख्या इंग्लिशमध्ये, सगळ्या इंग्लिश जगातलं जेवढं काही 10-12 लाख किंवा जास्त, मोर दॅन दॅट, जेवढी काही वाक्य आहेत प्रिंटेड, ती सगळी कुठेही जा तुम्ही, सेकंड व्ही टू जो असतो तो फक्त डीडच्या वाक्यात म्हणजेच सिम्पल पास्ट मध्ये असतो. हे लिहून घ्या, ते अतिशय महत्वाचं आहे. आणि थर्ड फॉर्म सगळीकडे लागतात आपल्याला. आणि इंग्लिश का येत नाही तेही सांगते, म्हणजे कन्फ्युजन का वाढतं. तर बरेचदा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम स्पेलिंगचे असतात. इथे पण पहा, प्लेड, चेस इज प्लेड, हा जो ईडी आहे ना, प्लेड लावून प्लेड असं जो आहे, हा सेकंड फॉर्म पण प्लेडच असतो आणि थर्ड फॉर्म पण प्लेड असतो. त्यामुळे तुमचं इन जनरल कन्फ्युजन वाढतं. तुमचं म्हणजे सगळ्यांचंच वाढतं पहिल्यांदा शिकताना. पण आता मी सांगितलं तुम्हाला फार वेगळं, की जे सहसा कोणी सांगत नाही. मला आता सापडायला लागलंय की मुळात V2 हा फक्त सिम्पल पास्ट मध्ये असतो. लिहून घ्या, पुन्हा पुन्हा सांगते मी. आणि तोही सिम्पल पास्ट ऍक्टिव्ह मध्ये असतो, पॅसिव्ह मध्ये त्याचा संबंधच नाही. म्हणजे अख्ख्या पॅसिव्ह वाक्यांमध्ये, जगातल्या सगळ्या पॅसिव्ह वाक्यांमध्ये कुठेही सेकंड फॉर्म येत नाही, V2 येत नाही. पॅसिव्ह मध्ये थर्ड फॉर्म असतो. हे मी आत्ताच सांगितलं ना, टू बी प्लस थर्ड फॉर्म. मग थर्ड फॉर्म आहे का नाही बघायचा. आता एम नंतर आलाय, याचा अर्थ जर वाक्यात डायरेक्ट तुम्हाला पेपरमध्ये आला एम नंतर थर्ड फॉर्म, तर तुम्ही लगेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या की हा पॅसिव्ह आहे. आणि तो, कारण सेकंड फॉर्म ते देणारच नाहीत ना. परीक्षेचा पेपर जे काढतील ते सेकंड फॉर्म तिथे देणारच नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की सेकंड फॉर्म एम नंतर कधीच येत नाही. आला तर थर्ड फॉर्म येतो. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. तर हे सगळं क्लिअर झालं. पहिलं प्रेझेंट टेन्स, आता पुढे पास्ट टेन्स. 2 नंबरची पास्ट जिथे लिहिलंय ती लाईन, तिथे वाक्य पहा, शी प्लेड चेस येस्टरडे. आता मी मुद्दाम इथे येस्टरडे लिहिलंय, माझंच अक्षर आहे. प्लेड जे आहे ना तिथे पहा, आणि तिथे वाक्य जर तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या शक्यतो, तर तिथे V2 लिहा. आत्ताच मी सांगितलं तो नियम आहे की हा फक्त सिम्पल पास्ट आहे. वरती सिम्पल दिसतोय तुम्हाला सगळ्यात वरती, आणि डाव्या बाजूला फक्त पास्ट दिसतोय, दॅट इज सिम्पल पास्ट. तर शी प्लेड
चेस येस्टरडे, ती काल चेस खेळली, बुद्धिबळ खेळली. आणि या ठिकाणी हा जो प्लेड आहे ना वरती, शी प्लेड, तिथे विटूल्या. आणि याचं जेव्हा आपण पॅसिव्ह करतोय, तर आता तुम्हाला कळलंय येस्टरडेला एकदम बाजूला ठेवायचं, त्याचा काही संबंध नाहीये. आपलं लक्ष कुठे पाहिजे? SVO. मग आता इथे ओ कोण आहे? चेस आहे. ऑब्जेक्ट कोणता आहे? चेस आहे. चेस विल कम ॲट द फर्स्ट प्लेस. शी विल गो ॲट द थर्ड प्लेस विथ बाय हर. आणि येस्टरडे शेवटी टाकून ठेवायचा, तो जो आपण बाजूला ठेवलेला होता तो शेवटी त्याच्या जागेवर ठेवला 4 नंबरवर. ठीक आहे. आता आपलं लक्ष फक्त व्हर्बकडे द्यायचं. हा जो प्लेड PLAYED आहे पास्टच्या इथे ऍक्टिव्ह मध्ये, तर तो PLAYED तेच स्पेलिंग आता थर्ड फॉर्म मध्ये PLAYED असणार आहे. आणि त्याच्या आधी पास्ट टेन्स असल्यामुळे केवळ वॉज किंवा वेअर येणार आहे. समजर. पास्ट टेन्स असल्यामुळे वॉज किंवा वेअर आधी येणार आहे. वॉज प्लस प्लेड. चेस वॉज प्लेड बाय हर म्हणजे तिच्याकडून काल बुद्धिबळ खेळलं गेलं असं मराठी येईल, किंवा खेळण्यात आलं. ही भाषा बातम्यांमधली असते. आता इथेच फक्त V2 होता. शी प्लेड चेस येस्टरडे या वाक्यामध्ये. तुम्ही परत लिहित असाल वहीमध्ये तर तिथे V2 लिहून घ्या. एकदाच फक्त याच्या सगळ्या टीचिंग मध्ये एकदाच V2 येणार आहे, कारण तो तिथे पास्ट सिम्पल पास्ट आहे आणि तो ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सिम्पल पास्ट आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्येच फक्त V2 येतो. पाहिजे त्यांनी पुन्हा पुन्हा लिहून घ्या. आणि म्हणून आपल्याला थर्ड फॉर्म पाठ पाहिजेत. थर्ड फॉर्म याचा अर्थ V3 आणि त्याचाच अर्थ पास्ट पार्टिसिपल, किंवा काही वेळेला काही सर मॅडम PP असं पण म्हणतात. काही टीचर्स PP म्हणतात. पी पास्ट पार्टिसिपल मधला P+P असा येतो तो. आणि हा 3 नंबरला असतो V3. हा पास्ट टेन्स कळला तुम्हाला. त्याच्यानंतरचं फ्युचर घ्या. शी विल प्ले चेस टुमॉरो. आता हे सिंपल आहे. सर्वात सोपा जर काळ असेल कुठला, तर फ्युचर, सिंपल फ्युचर आहे. शी विल प्ले चेस टुमॉरो. विल प्लस फर्स्ट फॉर्म असतो, V1 असतो. आता हे पाठ पाहिजे की चेस, आता पुन्हा इंटरचेंज ऑफ द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. पहिल्यांदा पहा, चेस आधी कॅपिटल करून पहिल्या नंबरवर आणायचा. शी बाहेर मध्ये रूपांतरित करून 3 नंबरवर नेऊन ठेवायचा. टुमॉरोच्या जागी टुमॉरो 4 नंबरवर असतो, तो तिकडेच ठेवायचा. आणि आता विल आणि प्ले कडे पाहायचं. आणि मग विल बी प्लस V3. विल प्लस फर्स्ट फॉर्म इज इक्वल टू विल बी प्लस V3. हे पाठच करून ठेवा. एक वाक्य पाठ केलं तर तुम्हाला जगात कुठेही, कोणतंही पुस्तक, कुठलाही पेपर, न्यूजपेपर तुम्ही वाचलं की तुमच्या लक्षात येईल हा विल बी प्लस प्लेड आहे, याचा अर्थ हा सिंपल फ्युचरचा पॅसिव्ह आहे. आता नुसता विल ठेवलात तर चालणार नाही. विल बी पाहिजेच आहे, बी पाहिजेच आहे तिथे. कारण मी तुम्हाला एक रूप म्हणून विल बी असं दिलं होतं, तर ते आलंय इथे. आणि प्लेडच्या जागी V3 असणार आहे, सरळ सरळ. आता मी परत प्रत्येक वेळेला V3 सांगण्याची गरजच नाही, कारण V2 एकदाच असतो. आणि प्रत्येक वेळेला प्ले येणार नाही, दुसरी वाक्य पण येतील. लक्षात आलं? हे सगळं सिंपल टेन्सेस तिन्ही आहेत, एकत्र घेतलेत आपण. आणि फक्त पॅसिव्ह घेतले पाहिले तर पहा एकदा, चेस इज प्लेड बाय हर. दुसरा फक्त पॅसिव्ह, चेस वॉज प्लेड बाय हर. आणि तिसरा पॅसिव्ह, चेस विल बी प्लेड बाय हर. टुमॉरो, येस्टरडे, टुडे नाही, एव्हरीडे हे वेगळं. टुडे येणार नाही. टुडे थोडंसं कधी कधी पास्ट टेन्स मध्ये पण जातं, म्हणून आपण टुडे घ्यायचंच नाही. एव्हरीडे घ्या तुम्ही पहिल्या ह्याच्यात. प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे असेल तर लिहिताना, मी लिहिलेलं नाहीये, पण तुम्ही एव्हरीडे लिहू शकता. नॉर्मली पण लिहू शकता. शी प्लेज चेस नॉर्मली.
जनरली किंवा एव्हरीडे. फक्त टुडे लिहू नका. ते वाटतं आपल्याला लिहावंसं पण लिहू नका, ते चुकतं वाक्य. ठीक आहे, हे सगळं ही स्लाइड समजली तुम्हाला? सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. कंटिन्युअस. सर कंटिन्युअस. कासार सर. कासार सर. बोला मॅडम Yes. मॅडम. नका ते स्लाइड येस बदलली येस की. थँक्यू. बोला, थँक्यू. बोला. काय? बदलली ना स्लाइड मॅडम. Yes, I have seen right now. And when I told you at that time it was not there, so I told you. ठीक आहे, इथे पहा. पॅसिव्ह ऑल कंटिन्युअस टेन्सेस, तिन्ही जे कंटिन्युअस टेन्सेस आहेत ते एकत्र केलेले आहेत. किती 2.5 किलो दिली वाक्य ना? पहा. चालेल. वाक्य पहा. शी इज प्लेइंग चेस. दळून आणतो. ओके, हा. परत आहे हे वाक्य. शी इज प्लेइंग चेस. बरोबर आहे. नाही, हे दळून आणतो ऍक्टिव्ह, त्याला. हे ऍक्टिव्ह मधलं वाक्य आहे. चेस शेवटी गेला आहे इथे, तो आपण पहिल्यांदा घेतला. आणि बाय हर शेवटी घेतलाय. आता लक्ष द्या इज आणि प्लेइंग कडे. आता इज प्लेइंगचं काय आपण चेंज करतो? इज बिईंग प्लेड. तो जो आयएनजी आहे तो आपण बी ला जोडलाय. प्लेचा आयएनजी काढून आपण, नीट लक्ष द्या, मला जास्त इथे सांगावंसं वाटतंय. नॉट नेसेसरी, हे सगळं आवश्यक नाहीये, पण मी सांगते. प्लेइंगचा जो आयएनजी आहे तो आपण बी ला जोडलेला आहे आणि प्ले जो आहे त्याचा थर्ड फॉर्म केलेला आहे, V3 केलेला आहे आणि इजच्या जागी इज आहे. चेस इज बिईंग प्लेड बाय हर. आता इथे सुद्धा पुन्हा तेच आहे. चेसच्या जागी समजा सो मेनी गेम्स असं जर असेल तर तो इजच्या जागी इज राहील का? नाही राहणार. सो मेनी गेम्स वेअर, सो Are. मेनी गेम्स आर बिईंग प्लेड बाय हर. राईट नाव. म्हणजे एकाच वेळेला ती जास्त गेम्स खेळते आहे, खेळत आहे, हॅलो मॅडम. खेळत. हा हॅलो हा मॅडम, बोला. हे तुम्ही सोपी सोपी वाक्य काही समजतंय, पण पेपरच्या वेळेस किंवा क्वेश्चन पेपरला मोठी मोठी वाक्य येतात आणि जम्बलिंगचे वाक्य येतात, मग त्यात समजतच नाही कोणतं वर्बन कोणतं ऑब्जेक्ट. मोठमोठी वाक्य येतात ना. या जे सिंपल नाही, हे वाक्य पहा, समजतात हे लगेच, simple. पण नंतर एक मिनिट, हे सगळं सोप्या वाक्यात का दिलेलं आहे? की परफेक्टली तुम्हाला आधी ते पॅसिव्ह वॉइस समजावेत म्हणून. आणि मग तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ना मगाशी, की जेव्हा एमएचआर, वॉज वेअर, विल बी, शेल बी, बी आणि बिईंग यांच्या नंतर जर थर्ड फॉर्म आलेला असेल, त्याचा अर्थ तुम्हाला जरी माहिती नसला तरी सुद्धा तुम्हाला लगेच कळायला पाहिजे त्यावेळेला की हा पॅसिव्ह आहे. वाक्य कितीही मोठं असू दे, पण बेसिक आधी कळण्यासाठी म्हणून मी हे पहिल्यापासून सगळं शिकवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तो मुख्य मुद्दा आलेला आहे. आता ते आपण छोटं छोटं करून, फक्त इज आला इथे, आता वॉज येणार, आता विल बी प्लस प्लेइंग येणार आहे. तर हे सगळं थोडं थोडं करत आता मी डिटेलमध्ये समजावून सांगते. मुख्य त्यातला जिस्ट काय आहे, लसावी काय आहे, मुख्य तत्व काय आहे. टू बी प्लस थर्ड फॉर्म तिथे आला की झालं. आता की ते वाक्य तुमचं पॅसिव्हच असणार आहे असं मी तुम्हाला सांगते. पॅसिव्हच असणार आहे, दुसरा चान्सच नाही तिथे. फक्त तुम्हाला टू बीची रूपं पाठ पाहिजेत. मग आता ही मी शिकवता शिकवता सांगितली, नाहीतर मला नुसतीच टू बीची रूपं सांगून आणि थर्ड फॉर्म असतो एवढं एक वाक्य झालं की झालं, मी माझं पॅसिव्ह टीचिंग संपलं, असं पण होऊ शकलं असतं. पण मी तुम्हाला हे का सांगते की त्यावेळेला तुम्हाला काय पण समजावेत आणि त्याचा अर्थ पण समजला पाहिजे काय चाललेलं आहे. मराठीतले 2 पॅसिव्ह कोणीही कधी शिकवलेले नाहीत, मला सुद्धा कोणी शिकवलेले नाहीत, मी शोधून काढलेत. ते मी तुम्हाला फक्त माझ्याकडनं तुम्हाला ट्रान्समिट करते. आता तुमचा जो प्रश्न आहे, ती तिथली जी वाक्य असतात, ती जी मोठी असतात, त्यांचा अर्थ जितकं तुम्हाला त्यातले जे V3 आहे ना, त्याचा जर अर्थ तुम्हाला कळला असेल आणि त्याच्या आधी जर टू बीची रूपं असतील, तर तुम्हाला पॅसिव्ह मध्ये हे कळेल त्यावेळेला पहिल्यांदा की त्यावेळेला काय लक्षात घ्यायचं असतं की त्याच्याही आधी जे ऑब्जेक्ट, म्हणजे तो सब्जेक्ट नाहीये आणि तो ऑब्जेक्ट म्हणून तिथे आलेला आहे, हे तुम्हाला त्यावेळेला पटकन कळायला पाहिजे. हे समजतंय का बघा? ज्या वेळेला तुम्हाला वाक्यामध्ये टू बीची रूपं आता मी सांगितलेली, मगाशी सांगितलेली, ती त्यातलं एखादं रूप आणि त्याच्यानंतर V3 आलेला दिसतोय आणि
तर याचा अर्थच असा की त्याच्याही आधी सब्जेक्टच्या जागी जो कुठला वर्ड आहे तो ऑब्जेक्ट आहे आणि तो पॅसिव्ह आहे. दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट हॅज नॉट डन एनिथिंग. हे तुम्हाला कळायला पाहिजे त्यावेळेला. म्हणजे हे क्ल्यूज आहेत फक्त. क्ल्यू म्हणजे एक कल्पना येण्यासाठी, आणि मग तुम्हाला ते वाक्य जास्त स्पष्ट होण्याची शक्यता असते. जोपर्यंत तुम्हाला हे पॅसिव्ह आहे की नाही हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या वाक्यांचा अर्थ किंवा त्याच्यातले जे काही ABCD वगैरे जे काही दुरुस्त्या जे काही करायचंय त्याही वेळेला हे सगळं उपयोगी पडणार आहे. आपण असतं ना काही काही वेळेला की ABCD पैकी कोणता भाग चुकीचा लिहिलेला आहे, तर ते काय करू शकतात. उदाहरणार्थ या ठिकाणी शी इज प्लेइंग चेस हे जे वाक्य आहे, सॉरी आपण चेसचं 2 नंबरचं वाक्य घेऊया. चेस इज बिईंग प्लेड बाय हर हे वाक्य आहे ना, हे जरा मोठं अजून टाकतील नवीन ऍडिशनल काहीतरी, पण चेसच्या नंतर इज न टाकता ते हॅज टाकतील पेपरमध्ये. चेस हॅज बिईंग प्लेड, तर झटकन तुम्हाला कळायला पाहिजे वाक्य चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे? तर इज बिईंग प्लेड जेव्हा तुमचं पाठ असेल, मी सांगितलंय तुम्हाला आता काय की माझ्या ज्या स्लाइड्स आहेत त्या पाठ करा. तर मग तुम्ही इज प्लस बिईंग प्लेड हे जे आहे ते तुमच्या त्यावेळेला आठवलं तुम्हाला, तर झटकन तुमच्या लक्षात येईल की हा इज आहे. या जागी जर हॅज आला त्यांनी पेपरमध्ये टाकलेला असेल तर हे वाक्य तिथंच बरोबर ए मध्ये किंवा बी मध्ये चुकलेलं आहे. पुढे नाही, पुढे कुठे चुकलेलं नाही हे तुम्हाला कळेल त्यावेळेला. लक्षात येतं का बघा. त्यासाठी एकदा बेसिक पॅसिव्ह नीट समजून घ्या. आणि मला अजून एक करूया आपण. पॅसिव्हची जी तुम्ही म्हणता ती वाक्य आहेत जी तुम्हाला अडतात, ती वाक्य तुम्ही मला सांगा, ती नोट डाऊन करा. उद्या मला ती विचारा की याच्यामध्ये ABCD मध्ये कुठे चूक आहे, किंवा जे काही त्यांनी जो काही प्रश्न विचारला असेल त्या अनुषंगाने आपण उत्तर देऊ. पण तत्पूर्वी एकदा बेसलाईन सगळी समजलेली पाहिजे. या ज्या आत्ताच्या स्लाइड्स आहेत याची बेसलाईन तीच आहे, टू बी प्लस V3 ही बेसलाईन आहे. पण तेव्हा तुम्ही गडबडलात मगाशी, तर मग आता तेच सगळं मी थोडं एक एक करून सांगते कसं प्रत्येक वाक्यामध्ये, म्हणजे प्रत्येक पॅसिव्ह वाक्यामध्ये तुम्हाला आत्ता टू बी प्लस V3 दिसतोय की नाहीये. आणि हा जो प्लेइंग आहे त्याच्यामुळे तिथे बिईंग आलाय मध्ये परत. इज पण आहे आणि बिईंग पण आहे की नाही. तर या अजून एक लक्षात घ्या, इथे बिईंग मुळे काय कळतं आपल्याला की हा जो कोणता टेन्स आहे तो इज वरनं कळतं की हा प्रेझेंट टेन्स आहे, आणि बिईंग मुळे कळतं, पॅसिव्ह मधल्या बिईंग मुळे, की हा कंटिन्युअसच टेन्स आहे. आणि तो थर्ड फॉर्म येणारच आहे कारण तो त्याचा नियमच आहे. इज बिईंग वरनं आपल्या लक्षात यायला पाहिजे की हा तुम्हाला कदाचित काळ पण विचारतात ना, मग तुम्हाला ह्या वाक्यावरनं इज बिईंग प्लेड हे जर तुमचा पाठ असेल तर तिथं जर त्या टाईपचं वाक्य असेल तर म्हणजे इज प्लस बिईंग प्लस इन्व्हेस्टिगेटेड, इज प्लस बिईंग प्लस इन्व्हेस्टिगेटेड, इज प्लस बिईंग प्लस एन्जॉईड, असं काही पण असेल. जे काही असेल त्याच्यावरनं तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा काय आहे, तर हा प्रेझेंट मधला कंटिन्युअस आहे आणि पॅसिव्ह आहे शिवाय. मग तुम्हाला ते कधी कधी काळाची नावं पण विचारतील, पॅसिव्ह ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस असं विचारतील, आहे का ABCD मध्ये. तर तुम्हाला येईल कारण हे पाठ असेल तुमचं. तेच मी मगापासून सांगते, हे पाठ करा. पाठच करा, हे शॉर्टकट आहे. समजून घेणं हे मी कसं केलंय, मी पाठ नाही केलेलं, मला ते समजून घेऊन आणि अनेकदा शिकवून माझ्या डोक्यात फिट झालंय. तुम्हाला आता वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, या 4 स्लाइड्स ज्या मी हँडरिटन मी हाताने लिहिलेल्या आहेत त्या चक्क तुम्ही पाठ करा. दॅट्स ऑल. मग तुम्हाला 2 प्रकारची उत्तरं आता मी सांगितली म्हणजे येतील याची ग्वाही देते की एकतर ABCD पद्धतीने जर तिथे काय चुकलंय ते पण तुम्हाला त्यातनं येईल, नंबर 1. नंबर 2, तुम्हाला ते विचारतील की हे जे वाक्य आहे चेस इज बिईंग प्लेड बाय हर, ह्याला हे एकच वाक्य देतील किंवा मोठं वाक्य देतील, आणि हे पॅसिव्ह आहे, म्हणजे पॅसिव्ह ऑफ कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, पॅसिव्ह ऑफ पास्ट कंटिन्युअस, पॅसिव्ह ऑफ फ्युचर कंटिन्युअस अँड पॅसिव्ह ऑफ सिंपल पास्ट
असं जर ABCD दिले तर तुम्हाला लगेच तिथे प्रेझेंट कंटिन्युअस आहे हे सांगता येईल, कारण तुमचं पाठ असेल. ज्यांचा पाठ असेल त्यांना ते सांगता येईल. इज प्लस बिईंग प्लस V3 हे फॉर्मॅट पाठ पाहिजे. आणि असं जर तुम्ही टेबल देता आलं असतं, टेबल देतात काही जण, पण मग ते पुन्हा मिंगलिंग होतं. म्हणून मी म्हणते की वाक्य पाठ करा, की वाक्यच पाठ करा सरळ. 2 दिवसांनी पहा तुम्हाला ह्यातलं सगळं मी. आणि अजून कोणत्या मला तरी 2 प्रकार दिसत आहेत आता, म्हणजे लक्षात येत आहेत. ABCD पद्धत कोणती चूक आहे, आणि दुसरं मी आता म्हटलेलं की हा कोणत्या प्रकारचा पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह आहे ठीक आहे, पण कुठल्या वाक्याचा पॅसिव्ह आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसचा आहे की पास्ट कंटिन्युअसचा आहे वगैरे वगैरे. आता मी सांगितलं तुम्हाला 4-5 देतील, 4 नावं देतील ABCD मध्ये. तुम्हाला इज वरनं बिंग वरनं आणि प्लेट वरनं खरं तर कळायला पाहिजे. पण जर नसेल कळत तर तुम्हाला अशीच्या अशी जर ही स्लाइड पाठ झाली तर दुसरं पहा ना पुढचं. वॉज प्लस प्लेइंग, शी वॉज प्लेइंग चेस, आणि त्याचं पॅसिव्ह काय आहे? चेस वॉज बिईंग प्लेड बाय हर. वॉज वरनं आणि बिईंग वरनं तुम्हाला खरं म्हणजे कळायला पाहिजे, थर्ड फॉर्म असतो. वॉज आणि बिईंग वरनं तुमच्या लक्षात यायला पाहिजे आयडियली. पण नसेल येत तर चटकन तुम्ही वाक्य पाठ असेल तर तुम्हाला वॉज प्लस बिईंग प्लस V3 याच्यावरनं लक्षात येईल की हा पास्ट कंटिन्युअस आहे आणि त्याचा पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह आहे का नाही तर चेस आधी आहे याच्यावरनं. पण कधी कधी तिथे माणूस पण येतो. आपण मगाशी पाहिलं ना, आय एम टॉट बाय हिम. मग आय पण माणूस आहे आणि हिम पण माणूस आहे. मग तिथे आपलं कन्फ्युजन होतं. मग त्यावेळेला कशावरनं कळतं की हे पॅसिव्ह आहे हे वाक्य? कारण आय आधी घेण्याची आपल्याला सवय असते 100 वेळा. त्यामुळे आपल्याला वाटतं की हा ऍक्टिव्हच आहे, तर तो ऍक्टिव्ह नाहीये. कशावरनं नाहीये? तर आय वॉज बिईंग टॉट बाय हिम ऑन दॅट डे. तो त्यावेळेला मला शिकवित होता. ते गुरुजी मला त्यावेळेला, ते सर मला त्यावेळेला त्या दिवशी शिकवित होते. आय वॉज 2 नंबरच्या पास्ट टेन्स मधला 2 नंबर बघा. चेस वॉज बिईंग प्लेडच्या जागी मी बोलतेय आय वॉज बिईंग टॉट बाय सर ऑन दॅट डे. त्या दिवशी एका दिवशी मला शिकवलं जात होतं सरांकडून. हे कसं आलं आपल्याला? मला कसं झटकन आलं हे? तर मला माहितीये की वॉज प्लस बिईंग प्लस V3 हे जेव्हा असतं तेव्हा पास्ट टेन्सचा तो कंटिन्युअस टेन्स, पास्ट मधला कंटिन्युअस असतो. तर त्यावेळेला दोन्ही वेळेला, म्हणजे आता महत्वाचं मी अजून एक नवीन सांगितलं तुम्हाला की चेसच्या जागी जर आय असेल आणि बाय हरच्या जागी, बाय हर सुद्धा, बाय मॅडम, बाय हर, आय आणि बाय हर किंवा बाय हिम, जे काय आहे दोन्ही व्यक्ती असतील तर तुम्हाला कधीच कळणार नाही जर तुम्ही पॅसिव्ह नीट शिकलेला नसाल तर, की इथे जमलिंग होणार. तुमचं जे जम्बल्ड सेंटेन्स आहेत ना ती तशी होणार तयार. आणि मुद्दाम मग ते त्यावेळेला दोन्ही ठिकाणी व्यक्तीच टाकतील. पण आपल्याला माहिती पाहिजे की वॉज प्लस बिईंग प्लस प्लेड आलाय किंवा V3 आलाय, याचा अर्थ हा डोळे मिटून पॅसिव्हच आहे. आणि ह्यातला जो आय आहे त्या केसमध्ये मला शिकवलं जात होतं, म्हणजे मी शिकवत नव्हते, मला शिकवलं जात होतं. म्हणजे हा जो आय आहे ना हा पॅसिव्ह आहे, गप्प बसलेला आहे, तो काहीही दुसऱ्यांना शिकवत नाहीये. जसे तुम्ही आता गप्प आहात, आय एम टीचिंग, तर पण तिथे जेव्हा आज बिईंग असं जर असेल तर मग तो जो आय आहे तो गप्प आहे, तो पॅसिव्ह आहे, तो ऑब्जेक्ट आहे. हे तुम्हाला त्यावेळेला कळेल. हे लक्षात, बेसिक नुसतं क्रिटिकल पॅसिव्ह म्हणून नाही. आता मला वाटतं तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे मी त्यातलं ऍप्लिकेशन कसं तुम्हाला पेपरमध्ये करता येईल याबद्दलचे 2 उदाहरणं मला दिसत आहेत. ABCD पद्धत तरी, नाहीतर मग पॅसिव्ह ऑफ दिस असे ते ABCD विचारतील. ठीक आहे. अजून वेगळ्या पद्धतीनं सुद्धा एक प्रश्न माझ्या डोक्यात येतोय आता, पण मी तो नंतर सांगते. आपला वेळ उरला तर मी तो सांगेन. आता आपल्याला पास्ट पण झालाय आणि फ्युचर बघा. शी विल बी प्लेइंग चेस टुमॉरो. ती उद्या चेस खेळत असेल, चालू क्रिया असेल, फ्युचर कंटिन्युअस आहे हा. तर इथे पुन्हा चेस आधी आला, शी बाहेरून मागे गेला. आता लक्ष विल बी प्लस प्लेइंग कडे. विल बी बिईंग प्लेड असं येणार. विल पण आला आणि बी पण आला आणि शिवाय बिईंग आला. हे असं पाठ पाहिजे, म्हणूनच मी मगापासून सांगते की असं पाठ पाहिजे.
आता जम्बल्ड सेंटेन्सेस मध्ये याच ठिकाणी अजून एक प्रश्नाची पद्धत येऊ शकते. पहा की हेच वाक्य आहे समजा फ्युचरचं, आता या फ्रेम मधलं. शी विल बी प्लेइंग चेस या वाक्याचा पॅसिव्ह कोणता? विच इज द पॅसिव्ह ऑफ शी विल बी प्लेइंग चेस टुमॉरो असं वाक्य विचारलंय. मी जे म्हटलं ना तिसरा प्रकार मला आता सुचलाय, तो हा सुचलाय बरं का, आता सुचलाय शिकवता शिकवता, तुम्ही विचारलाय म्हणून. तर मग तिथे येणार चेस विल बी बिईंग प्लेड बाय हर, हा ए आहे समजा. नंतर चेस शॅल बी बिईंग प्लेड बाय हर, शॅल आला मध्येच. त्याच्यानंतर समजा अजून एक येऊ शकतं की चेस वुड बी बिईंग प्लेड बाय हर, आणि शेवटचा चौथा प्रश्न समजा असा येऊ शकतो, चेस वॉज बिईंग प्लेड बाय हर. आता मी आत्ताच सांगितलं की 1 नंबरचं आहे ते बरोबर आहे, पण मग तुमचं शॅल असेल तर तुम्ही तिथे जम्बलिंग होणार ना, जम्बल्ड सेंटेन्सेस. विलच्या नाही, एक उदाहरण सांगते मी की तिथे विलच्या जागी जर शॅल आला किंवा वूड आला, शूड आला, तर ते नाही चालणार ना, तिथे विलच पाहिजे. आणि मग तुम्हाला इथे अशा तिसऱ्या प्रकारे जम्बल्ड सेंटेन्सेस, जम्बलिंग सेंटेन्सेस वर आधारित असा प्रश्न मी विचारू शकते, मला जर पेपर काढायला सांगितलं तर. असे 3 प्रकार मी सांगितले, त्याचं ऍप्लिकेशन आहे ते मी आता सांगितलेलं. आता आपल्याला ह्याच्या पुढच्या फ्रेमवर जायचंय. सर आता आपण ह्याच्या पुढची फ्रेम कंटिन्युअस नंतर परफेक्ट टेन्सेस. सर परफेक्ट टेन्सेस प्लीज. सर समजतंय का? कोणापुरे, रमा कोणापुरे, संध्या येस मॅम. पाठक, Yes, कळत आहे ना? येस ओके, मॅम. गुड गुड गुड. ह्या सेंटेन्सेसवर आणखी थोडी प्रॅक्टिस केली तर परफेक्ट होईल म्हणून असं वाटतं. अर्थात अर्थात तुम्हाला पाठच करावा लागेल. मी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगते, पाठ करणे. फक्त Yes, पाठ ma'am. करा. थोडं जमलिंग होईल आधी 2 दिवस, 3ऱ्या-4थ्या दिवसापासून तुम्हाला सगळं यायला लागेल. आणि ते पाठ केलेले जेव्हा तुमच्या फ्रेम नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 4च आहेत या स्लाइड्स हँड रिटन. येस येस, मॅम. सरांनी पुढची स्लाइड टाकलेली आहे, ती बघा. 10 मिनिटं 15 मिनिटं उरली आहेत, आपल्याला वेळ आहे. शी हॅज प्लेड चेस, याचं रूपांतर कसं केलंय पहा. चेस आधी आला, शी बाहेर होऊन शेवटी गेला. आता हॅज प्लस V3 होता, दिसतोय आपल्याला तो. तो कशामध्ये आहे आपला? ऍक्टिव्ह मध्ये आहे. ऍक्टिव्ह मध्ये काय असतं, मुख्य जो ऍक्टर असतो तो सब्जेक्टच्या जागी असतो. चेस खेळण्याचं काम कोण करतं? शी. त्यामुळे ती पहिल्यांदा आलेली आहे व्यवस्थित, ती मुलगी. शी हॅज प्लेड चेस म्हणजे तिने चेस खेळलेला आहे. ज्यांना पाहिजे त्याने अर्थ पण लिहून टाका तिथल्या तिथे, निदान खेळलेला आहे, झालेलं आहे काम असं. आता इथे त्याचा जो पॅसिव्ह आहे तिथे पहा, चेस हॅज बीन प्लेड बाय हर. चेस हॅज बीन प्लेड बाय हर. आता या ठिकाणी बीन आलाय. मी मगाशी तुम्हाला लिस्ट मध्ये बीन दिलेला आहे, टू बीच्या फॉर्म मध्ये. फॉर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये बीन दिलेला आहे, तो दिसतोय का? इथे दिसतोय, म्हणून मी त्याला अंडरलाईन पण केलंय इथे. चेस हॅज बीन प्लेड बाय हर. आता हा जो हॅज बीन प्लेड हा जो पॅटर्न आहे ना, याच्याकडे पाहिल्या पाहिल्या तुम्हाला कळायला पाहिजे, कितीही मोठं वाक्य असलं तरी, की याचा अर्थ हा पॅसिव्ह आहे. त्यानंतर पास्ट टेन्स म्हणजे पास्ट मधला परफेक्ट. शी हॅज प्लेड, शी हॅड प्लेड चेस, इथे हॅड आहे, HAD, हॅड. शी हॅड प्लेड चेस. तिने चेस म्हणजे बुद्धिबळ खेळलेले होते. हॅड वरनं होते आलं, खेळलेले होते. त्या दिवशी खेळून झालेलं होतं आणि त्यानंतर तिचा नंबर येणं फक्त बाकी होतं आणि नंबर आला किंवा नंबर आला नाही. पण त्या दिवशी त्या क्षणी तिने खेळून झालेला होता, असा अर्थ या वाक्याचा आहे. शी हॅड प्लेड चेस ऑन दॅट डे. आता या ठिकाणी पॅसिव्ह करताना काय करायचंय, पुन्हा चेस आणि बाहेर हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर
ती जागा तुम्हाला कळली ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टचा इंटरचेंज. आणि त्यानंतर काय आहे तर हॅड प्लस बीन प्लस प्लेड आहे. जो वरती तुम्हाला हॅड प्लस प्लेड दिसतोय ना त्याच्यामध्ये फक्त बीन टाकलेला आहे. खरं तर परफेक्ट टेन्सेस त्या मानाने सोपे आहेत. मध्ये बीन टाकलं की झालं. मध्ये बीन टाकलं की झालं हे लिहिताना. पण तिथे पण तुम्हाला हेच आता मी मगाशी सांगितले 3 प्रकाराने यावर प्रश्न माझ्या मते येऊ शकतात. तुम्ही मला अजून वेगळा काही प्रकार असेल तर ते प्रश्न मला विचारा उद्या आणि त्याच्या मी उत्तर अर्थातच मला येणारच आहे ते तर मी तुम्हाला सांगेन. तर आता इथे पहा चेस आणि बाहेर आहे, हॅड आणि थर्ड फॉर्म प्लेड आहे, V3 आहे आणि बीन हा फक्त मध्ये आहे. हे समजलंय तुम्हाला. तिने चेस तिच्याकडून खेळला त्या दिवशी खेळला गेला होता आणि आता शी वॉज वेटिंग फॉर द अवॉर्ड. समजा आता फ्युचर पहा. शी विल हॅव प्लेड चेस. तिने परफेक्ट टेन्स आहे. विल मधला परफेक्ट आहे. फ्युचर मधला परफेक्ट आहे. तिने चेस खेळलेला असेल, खेळून झालेले असेल तर मग त्यावेळेला चेस विल हॅव बीन प्लेड. अरे चेस झालंय का शेवटी. चेस बाहेर विल होतं. हॅव बीन प्लेड पाहिजे तिथे Yes, शेवटचं ma'am. वाक्य. बाहेर. हा चेस विल हॅव बीन परफेक्ट टेन्स प्लेड. मध्ये फक्त तिथे चेस बीन येईल ना. शेवटी जे चेस आहे ना तिथे प्लेड लिहा फक्त. प्लेड बाहेर. प्लेड बाहेर. Done. डन. ओके. हे समजलं ना. परफेक्ट टेन्सेस मध्ये बीन महत्वाचं आहे. आणखीन एक महत्वाचं इथे सांगते. 1 मिनिट लक्षात घ्या. प्रेझेंट टेन्स जो आहे यातला त्या जागी कधी कधी हॅज आहे. काही काही वेळेला हॅव येऊ शकतो. कसा. मेनी गेम्स जर म्हटलं शी हॅज प्लेड मेनी गेम्स तर मग मेनी गेम्स हॅव बीन. बीन प्लेड बाय हर. शी आहे म्हणून तिथे हॅज आलाय आणि मेनी गेम्स आले तर आपोआपच तिथे हॅज का हॅव हे विचारत घ्यायचं. तिथे हॅव आला पाहिजे. जर तुमचं जमलिंग जे होणार ना तिथे पण पेपरमध्ये तो असंच जमलिंग असणार आहे. हॅव का हॅज. हॅव का हॅज. मगाशी मी सांगितलं ना जम्बलिंग सेंटेन्सेस, जम्बल्ड सेंटेन्सेस त्याच्यात हे पण येऊ शकतं. मेनी गेम्स हॅव बीन प्लेड असं पाहिजे. तर चेस असेल एकच तर हॅज येणार. अनेक गेम्स असतील तर किंवा 2 गेम्स असतील 2 गेम्स तरी मग हॅव येणार. हॅव येणार. मॅम तिथे बाय हर नाही आलं, चेसच लिहिलंय तिथे. हे मी Future. सांगितलं की आता सांगताना तुम्हाला चेस विल हॅव बीन प्लेड बाय हर असं पाहिजे. चेस लिहिलं गेलंय ते चुकलेलं आहे. अच्छा. चेस विल हॅव बीन प्लेड पाहिजे. मी मगाशी सांगत होते इतका वेळ 2दा सांगितलं मी की शेवटी जे चेस आहे तिथे हॅव बीन प्लेड बाय हर असं पाहिजे. ठीक आहे. हा ही पण स्लाइड झालेली आहे. याच्यानंतरची स्लाइड सर यानंतरची स्लाइड यानंतरची स्लाइड सर. हॅलो. एकच स्लाइड होती आता. हॅलो मॅडम. हा नाही सरांना सर. मॅम येस येस सर. थँक्यू. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस हे जे आपण शेवटी शिकवलेले म्हणजे 9 झाल्यानंतर शेवटचे जे 3 असतात त्यांची वाक्य पहा. इथे जमलिंग तुम्हाला जास्त. त्याचं कारण का तर तुमचं एक लक्षात घ्या. मगाशी पण तुम्ही म्हटलात काही जण कोणीतरी मला विचारलं की तिथे मोठी मोठी वाक्य येतात. तसं हे मोठं वाक्य आहे जरा तुलनेनी. आणि दुसरं म्हणजे असल्याच टाईपची वाक्य येणार. कारण का तर तुमची 12वीची जी पातळी आहे काठिण्य पातळी असं लिहिलंय त्यांनी तुमच्या पेपरमध्ये पेपरच्या सिलेबसमध्ये. काठिण्य पातळी म्हणजे कठीणता, डिफिकल्ट व्हावा पेपर अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते जमलिंग कुठे होईल कसं होईल यांचं हे पाहत असतात. लक्षात घ्या. हे पाहत असतात आणि जमलिंग व्हावं आणि त्यातूनही जो स्टुडंट परफेक्ट मार्क्स मिळवतो तो पुढे जातो. हा हे फार महत्वाचं वाक्य आहे. ते तसं मुद्दाम एखाद 2 तरी फार अवघड सेंटेन्सेस टाकलेली असतात. आणि याही बाबतीमध्ये तुम्हाला जर हे खरंच खूप सोपं वाटलं इतक्या वेळचं तर त्याचाच अर्थ हा
की हे जे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आहेत 3, ते तुम्हाला जरा अवघड वाटणार आहेत. आणि इथे परत हॅव हॅजचाही प्रश्न आहे थोडासा मगाचा, हॅव का हॅज. आणि बाकीचे जरा मोठी लांबण आहे ना, नाही म्हटलं तरी जी वर्ब सिस्टीम जी आहे ना, ती जराशी अवघड अशी आहे इथे. तर ती फक्त तुम्ही पाठ करा. मी अगदी सोपं सांगते, ते पाठ करा, बाकी काही नाही. मी माझी शेवटची 2 वाक्य आहेत ना नंतरची, ती माझ्याच लाईफवरची आहेत. आणि पहिलं जे कुकचं वाक्य आहे ते फक्त मी आज एका ठिकाणाहून मला आवडलं ते वाक्य म्हणून मी घेतलंय. वाक्य पहा. पहिलं आहे ते प्रेझेंट टेन्स आहे. कुक हॅज बीन प्रिपेअरिंग नाईस मील. हॅज बीन प्रिपेअरिंग याच्यावरनं कळतं की बरेच दिवस तो कुक चांगली प्रिपरेशन म्हणजे चांगलं मील तयार करत आलेला आहे. मील म्हणजे जेवण, जेवणातले सगळे जिन्नस. तर चांगलं कुकिंग करत आलेला आहे. चांगलं कुकिंग करत आलेला आहे, हा पहिल्या वाक्याचा अर्थ आहे. आता याच्यामधला ऑब्जेक्ट कोणता आहे, तर मील आहे. आता तुम्ही म्हणाल की मग नाईसचं काय करायचं, तर नाईस मील हे सगळं मिळून ऑब्जेक्ट आहे. हे पण मला जाता जाता सांगायचंय तुम्हाला की ज्या वेळेला शेवटी जे काही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टच्या आधी जर एखादं कुठलंही ब्युटिफुल किंवा नाईस असं जर ऑब्जेक्ट जर ऍडजेक्टिव्ह असेल तर त्या ऍडजेक्टिव्ह सकट ते नाऊन पहिल्यांदा जातं आणि ते ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी येऊन थांबतं. नाईस मील ही सुरुवात येणार. तिथं उठतेय का बघा, तिकडं ते वाक्य गेल्या वाटतं. नाईसचा एन कॅपिटल होता, तिकडे ते गेलाय, आता दिसत नाहीये. नाईस मील. आणि मग शेवटी कुकचं काय केलंय आपण, बाय धिस कुक. त्या कुकच्या आधी धिस टाकलाय मी, त्यामुळे तो आधी टाकलाय तिकडे पहिल्यांदा. कुकचा सीक छोटा आहे पहा पहिल्यांदा. तर तो धिस कुक हॅज बीन प्रिपेअरिंग नाईस मील, म्हणजे अनेक वर्ष तो चांगला मील तयार करत आलेला आहे. कुक म्हणजे काय, स्वयंपाकी. बऱ्याच घरांमध्ये बायकोला स्वयंपाकी केलेलं असतं, पण इथे कुक कुक म्हटलेला आहे, म्हणजे तो स्वयंपाकी माणूस, अशी व्यक्ती की जी पेड आहे आणि ती काम करते घरात. तर आता हे लक्षात घ्या, तिथे जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ऍड करून घ्या, धिस कुक असं ऍड करा. ते इथे उठत नाहीये कारण ती पूर्ण लाईन यायला पाहिजे म्हणून सरांनी ती सेट केली आहे, पण तिकडे धिस कुक आहे पाहिजे, स्टार्टिंगला आहे धिस कॅपिटल. धिस कुक हॅज बीन प्रिपेअरिंग नाईस मील. आम्हाला आता हे दिसतोय नाईस आम्हाला दिसतंय पूर्ण. काय, आम्हाला पूर्ण स्लॉट दिसतोय दिसतंय शेवटचं मॅम. बाय दिस कुक हे. दिस कुक दिसतंय. तेच सांगते मी तुम्हाला की कुकच्या, मी आता काय सांगितलं तुम्हाला, कुकच्या हो आधी मॅम, धिस तुम्हाला टाका. दिसत नाही, आम्हाला धिसचं दिसतंय. हा दिसतोय आम्हाला. काही काही ना दिसतही असेल कारण मला आठवत आहे मी लिहिलेलं आहे. नाही सर, हे नको, हे नकोय आता आपल्याला, हे नकोय सर आता. हेच पाहिजे. धिस कुक असं पहिल्यांदा आहे, त्याचा टी कॅपिटल करा आणि तो आपण आता बाय धिस कुक म्हणून शेवटी टाकलाय. आता त्याची काळजी करायची नाहीये आपल्याला, बाय धिस कुकची. नाईस मीलची पण काळजी करायची नाही, कारण का नाईस आणि एन कॅपिटल करून आपण पहिल्यांदा टाकलेला आहे. आणि आता आपल्याला प्रॉब्लेम कुठे असतो, तो वर्ब सिस्टीमवर असतो. तर आता तिथे मात्र काळजीपूर्वक पाहायचं आहे. काय काय आहे तिथे, हॅज आहे, बीन आहे आणि प्रिपेअरिंग आहे. आता इथे हॅज बीन बिईंग प्रिपेअर्ड, हॅज बीन बिईंग प्रिपेअर्ड असा तो बदल केलेला आहे. आता हे मी तुम्हाला फॉर्म्युला पद्धतीने पण देऊ शकले असते, तर ते लक्षात राहत नाही. म्हणून तुम्ही हे चक्क वाक्य पाठ करा, म्हणजे तुमचं कायमचं आयुष्यभर ते लक्षात ठेवा. आणि याला काही पर्याय नाहीयेत, काही गोष्टींना पर्याय नसतो. आता काही काही वेळेला मी तुम्हाला असं सांगितलेलं नाहीये की हे पाठ करा, पण हे एवढं करा असं मला वाटतं. पुढे आता इथे पण पहिला भाग आहे ना, तो दिसत नाहीये. आय पाहिजे. सोशॉलॉजीचं जे वाक्य आहे ना, सर जरा सरकून घेता का, हॅलो. दिसतंय मॅम, दिसतंय मॅडम, हा तुम्ही दिसतंय सरका काय, ते मला पण आय दिसत नाहीये, पण ठीक आहे. आता पहा दुसरं वाक्य बघा सर, वाक्य पाहिजे, स्लाइड पाहिजे. हे हॅलो. बापरे.
सर स्लाइड पाहिजे? हा, थँक्यू. हे पहा, आला का? धिस कुक आला, नंतर नाईस मील आलं, बरोबर. आता पास्ट टेन्स मध्ये बघा 2 नंबरला, आय हॅड बीन टीचिंग सोशिओलॉजी. आता मी कधी वगैरे सांगितलेलं नाहीये, ते लिहिता येईल, पण आता आपल्याला त्याची काळजी त्याची त्या वाक्यात तिकडच्या भागाची गरज नाहीये, म्हणून मी दिलेलं नाहीये. आय हॅड बीन टीचिंग सोशिओलॉजी इन पास्ट. इन पास्ट असं पुढे पाहिजे तर लिहा तुमच्या वाक्यामध्ये, वहीमध्ये. तर आता या ठिकाणी पहा, हॅड बीन प्लस टीचिंग आहे. हॅड बीन प्लस टीचिंग आहे, हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह करताना सोशिओलॉजी पहिल्यांदा आलं आणि आय हा बाय मी होऊन शेवटी गेला, बरोबर. आता सोशिओलॉजी हॅडचा हॅड तसाच ठेवलाय, बीन आणि बिईंग फक्त ऍड केलेत आणि टीचिंगचं टॉट केलंय. टीचिंग हे मेन व्हर्ब आहे, त्याचा V3 केला. टीचिंग हे मेन व्हर्ब आहे, त्याचा V3 केला. आणि बीन आणि बिईंग हे दोन्ही बीची रूपं आपण टाकलीत. आणि हॅड पास्ट टेन्स आहे कळावं म्हणून हॅड तसाच ठेवलाय. टॉट हा असतोच नाहीतरी V3 म्हणून तो पण आहे. आता आपलं लक्ष फक्त आणि फक्त बीन आणि बिईंग कडे पाहिजे. हे जेव्हा असतं तेव्हा परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असतो. हे पाठ करा आणि जर नाही समजलं तर उद्या मला परत ही स्लाइड विचारा. आता फ्युचर, हे 2 मिनिटं सर फक्त. फ्युचर टेन्स आणि त्याच्यातला परफेक्ट कंटिन्युअस. आय विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश इन फ्युचर असं माझं वाक्य आहे. इन फ्युचर, इन दिसतोय मला इथे, फ्युचर कुठलं इथे आलेला नाहीये. आय विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश हे वाक्य आहे. याचा अर्थ काय? याही पुढच्या काळात अजून एक 5 वर्षांपर्यंत इन फ्युचर असं धरा. तर मी इंग्लिश शिकवीत आलेली असणार आहे असा मराठी अर्थ आहे. म्हणजे माझे दोन्ही विषय आहेत, दोन्ही विषयात माझं MA आहे, ते सोशिओलॉजी पण आणि इंग्लिश पण. म्हणून मी सोशिओलॉजी पूर्वी शिकवलेलं आहे आणि आता इंग्लिश पुढे पण शिकवीत असणार आहे असा अर्थ आहे इथे. आणि याचा पॅसिव्ह करताना आपण इंग्लिश आधी घेतलं. इन फ्युचर घ्यायचं नाही बरं का. इन फ्युचर हे एक्सटेन्शन आहे, म्हणजे ते ऍडव्हर्ब आहे, ते तिकडेच ठेवायचं शेवटी 4 नंबरवर. आपलं लक्ष फक्त एस आणि ओ कडे पाहिजे. आय हा काय आहे? सब्जेक्ट आहे, त्याला आपण बाय मी करून शेवटी टाकलंय. इंग्लिशला ऑब्जेक्ट असताना त्याला आधी आणलंय. आता आपलं लक्ष फक्त विल हॅव बीन बीइंग टॉट याच्याकडे पाहिजे. विलच्या खाली विल आहे, हॅवच्या खाली हॅव पण आहे. टॉट करणं भाग आहे आपल्याला, V3 असतोच ना पॅसिव्ह मध्ये, म्हणून तो केलेला आहे V3. आता पुन्हा लक्ष फक्त बीन आणि बिईंग कडे पाहिजे. बीन आणि बिईंग कडे पाहिजे. विल आहे याच्यावरनं कळेल तुम्हाला फ्युचर मधला हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ही स्लाइड आहे, ही सगळ्यात अवघड आहे. तुम्ही जेव्हा मी सोपं सांगत होते तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की हे फारच सोपं आहे, पण आता तुम्हाला वाटलं असेल की हे जामच अवघड आहे, पण त्याला काही पर्याय नाहीये. तर हे इथपर्यंत आपण आज आता थांबूया. पुढचा पिरियड असणार आहे आणि याच्यानंतर एकच स्लाइड उरली आहे, ती मोडल ऑक्झिलिअरीच्या बाबतीत काय करायचं असतं पॅसिव्हला, त्याच्यावरची एक स्लाइड आहे, ती आपण उद्या घेऊ. उद्या आपला परत 7ला पिरियड चालू होणार आहे, तेव्हा आपण मोडल पासून आणि यातले काही अपवाद वगैरे आहेत तर ते सगळे आणि तुमचं ते काय लेटचे वाक्य वगैरे ती पण घेणार आहे मी. यातलं एक्सटेन्शन म्हणजे जास्तीचा ऍडिशनल भाग पॅसिव्हचा मी उद्या घेणार आहे. आणि जर तुम्हाला खरंच पास व्हायचं असेल ना, तर याच्यामध्ये ही जी आत्ता जे हँड रिटन स्लाइड्स आहेत ते चेसचं वाक्य सोडून बाकीच्या सगळ्या ज्या रचना आहेत त्या पाठ करा चक्क. आणि तर तुम्हाला यातले 2-3 जर काही प्रश्न आले या टाईपचे आणि जंबल सेंटेन्सेस आले किंवा डायरेक्ट पॅसिव्ह वर प्रश्न आले तर ते तुम्हाला सगळे येतील. त्यामुळे तर थांबूया आपण इथे. हॅव नाईस टाइम. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू मॅडम. थोडं अवघड वाटलं, कटकटीचं पण वाटतं, पण त्याला काही आता आपल्याला एकाच छोट्या पिरियडमध्ये म्हणजे 1.5 तासामध्ये कंटिन्युअस तुम्ही
हे सगळं ऐकत बसलेला होता, त्यामुळे तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग किंवा मुख्य कन्फ्युजिंग नाही, पण बोर झालेला असाल तर ते उद्या नाही होणार, कारण उद्या एवढं नाहीये. उद्या मात्र तुम्ही नाही एक काम मॅडम, करायचं, पुस्तकात कुणीतरी मला हे विचारलं होतं की अशी वाक्य त्याच्यामध्ये येतात अमुक अमुक, तर ती वाक्य आयडेंटिफाय करा, ती घ्या तुमच्याजवळ आणि ती मला उद्या विचारा पॅसिव्ह साठी. ती सिलेक्ट करा आणि ती विचारा मला उद्या. माझं टीचिंग झाल्यानंतर उद्या पॅसिव्ह वरच राहणार आहे आणि थोडं ऍडिशनल काही ना काही राहणार आहे. ठीक आहे. हॅव नाईस टाइम.